आणि भाजपचे नेते राम शिंदे तातडीने मुंबईला रवाना झालेत। सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यातला वाद मिटवण्यासाठी ही बैठक असल्याचं कळतंय। अहमदनगरमधून उमेदवारीसाठी राम शिंदे सुद्धा इच्छुक होते, मात्र या ठिकाणी सुजय विखेंना तिकीट जाहीर झालेलं आहे। त्यामुळे कदाचित राम शिंदे यांच्या नाराजीचा फटका त्यांच्या मतांना बसू शकतो असा एक कयास बांधला जात होता। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर राम शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी, हा वाद मिटवण्यासाठी ही बैठक असल्याचं कळतंय आणि त्याचसाठी राम शिंदे तातडीने मुंबईला रवाना झाले। सुजय विखे इथले विद्यमान खासदार आहेत, मात्र त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असल्याचा मुद्दा अनेकदा समोर आलेला होता आणि राम शिंदे या जागेवरती इच्छुक होते भाजपकडून असं सुद्धा कळतंय। आणि हाच सगळा वाद मिटवण्यासाठी मुंबईत प्रयत्न होणार आहेत। ओम देशमुख आपल्याला अपडेट देत आहेत। ओम, राम शिंदे मुंबईकडे येत आहेत, वाद मिटेल का? नम्रता, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी भाजपच्या नेत्यांना बोलवलंय। तर सुजय विखे यांना उमेदवारी मिळण्याबाबत जी काही साशंकता होती ती क्लिअर झाल्यानंतर, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरी म्हणजे नगरमध्ये काहीशी नाराजी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली होती। विखे विरुद्ध स्थानिक पदाधिकारी हे मोठं वादाचं चित्र गेल्या अनेक वर्षामध्ये दिसून आलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर आज राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले। साधारणपणे रात्री 9 वाजता ही बैठक असेल। विखे यांचं काम करण्यासाठी स्थानिक भाजपमध्ये काही प्रमाणात पदाधिकाऱ्यांचा नकार आहे। विखेंच्या वतीने जी काही वागणूक देण्यात आली ती आमच्यासाठी अन्यायकारक होती असं त्यांचं म्हणणं होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर राम शिंदेंना बोलवण्यात आले। राम शिंदे मुंबईकडे रवाना झाले। त्यामुळे 9 वाजता जी बैठक होईल त्यामध्ये नगर दक्षिण बाबत चित्र स्पष्ट होईल। अगदी, आणि या बैठकीमध्ये हा वाद मिटवता येतो का हे पाहावं लागेल। ओम, धन्यवाद या माहितीबद्दल।